मंडळी, महिनाभराच्या युद्धानंतर अमेरिकेचे सगळे प्लॅन इराणनं फोल ठरवले। काही दिवसात इराणला गुडघ्यावर आणू अशा वल्गना करणाऱ्या अमेरिकेला विजय तर सोडा, पण या युद्धातून बाहेर कसं पडावं हेच कळत नाही। त्यामुळे ही युद्ध जिंकण्यासाठी अमेरिका आपले 50,000 सैनिक इराणच्या भूमीवर उतरवण्याचा विचार करतंय। पण अनेकांना वाटतंय की हा आगीशी खेळ आहे, सैनिकांचा जीव धोक्यात घालणार। इराण तर आव्हान देतंय की हिम्मत असेल तर तुम्ही समोरासमोर या आणि याच। पण अमेरिकेचा मित्र इस्रायल यासाठी तयार नाहीये। त्यांनी स्पष्ट केलंय की ते एकही सैनिक इराणच्या भूमीवर उतरवणार नाहीयेत। प्रश्न आहे, अमेरिकेला सैन्य उतरवून इराण जिंकणं खरं शक्य आहे का? याची माहिती पुढच्या काही मिनिटात तुम्हाला सांगणार आहे। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय थेट मुद्द्यावर। अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात लष्करी कारवाया तीव्र केल्या आणि आता चर्चा आहे की 50,000 अमेरिकन सैनिक इराणच्या भूमीवर उतरवण्याची अमेरिका तयारी करत आहे। खरं तर 50,000 सैनिक हा आकडा ऐकायला खूप मोठा वाटतो, पण इराण सारख्या प्रचंड मोठ्या, डोंगराळ आणि लढाऊ मानसिकतेच्या देशासमोर ही संख्या पुरेशी आहे का? तर त्याचं उत्तर अजिबात नाही असंच आहे। कारण इराणकडे नियमित सैन्य आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC मिळून 10 लाखाहून अधिक सैनिक सज्ज असल्याचा दावा केला जातोय। एवढंच नाही तर भारताच्या आकारापेक्षा इराण मोठा आहे, डोंगराळ प्रदेश आहे। शिवाय इराणनं डोंगर रांगांमध्ये असे अनेक गुप्त बोगद्यांचं जाळं विणलेलं आहे। त्यामुळे अनेक लष्करी तज्ज्ञांचं म्हणणं आहे की इराणी सैन्याला वेढणं, इराणवर पूर्ण ताबा मिळवणं किंवा सत्ता पालट करणं जे अमेरिकेचं स्वप्न आहे, हे केवळ 50,000 सैनिकांच्या बस की बात नाही। इराण तर म्हणतंय की इराणच्या भूमीवर तुम्ही याच, पण एकदा आलात तर परत जाणार नाही। अमेरिकेचे सैनिक नक्की हायटेक आहेत, शस्त्रसज्ज आहेत, प्रचंड शक्तिशाली सैन्य आहे। पण जिथे लाखोंच्या संख्येनं प्रशिक्षण सैन्य आणि IRGC सारखी संघटना, स्थानिक भूप्रदेशाची पूर्ण माहिती असलेलं सैन्य असेल, तिथं बाहेरून आलेल्या सैन्याला केवळ ताकदीच्या बळावर विजय मिळवता येईल का? तर त्याचं उत्तर नकारात्मक आहे। अनेकांना वाटतंय की असं झालं तर पुन्हा ती अफगाणिस्तान सारखी अमेरिकेची घोडचूक ठरेल। अमेरिका अनेक वर्षांसाठी फसू शकतो। याचा अर्थ युद्ध खेचलं जाईल आणि त्याची प्रचंड मोठी झळ जगाला सोसावी लागेल। खरं तर अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या युद्धातून धडा घ्यायला हवा होता, पण अमेरिका पुन्हा चुकतीये का? अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये 20 वर्ष युद्ध लढलं, अब्जावधी डॉलर्स खर्च झाले, पण शेवटी काय झालं? ज्या तालिबानला हद्दपार करण्यासाठी अमेरिका लढत होती, 20 वर्षानंतर अफगाणिस्तानमधून बाहेर पडली, तेव्हा सत्तेवर त्यांनी पुन्हा तालिबानला बसवलं। मग काय मिळवलं? शिवाय इराण काही अफगाणिस्तान नाहीये। अफगाणिस्तानपेक्षा इराणची लष्करी ताकद प्रचंड आहे, शिस्त आणि शस्त्रास्त्र कितीतरी पटीनं प्रगत आहेत। अफगाणिस्तानमध्ये अमेरिका एका दहशतवादी संघटनेशी लढत होती, तर इराणमध्ये अमेरिकेला एका सार्वभौम देशाच्या सुसज्ज सैन्याशी लढावं लागेल, जे वाटतं तितकं सोपं नाहीये। त्यामुळे तो अमेरिकेचा आत्मघात ठरू शकतो असं अनेकांना वाटतंय। अमेरिकेची सैन्य उतरवण्याची रणनीती असली तरी त्यांचा मित्र इस्रायल मात्र यासाठी तयार नाहीये। त्यांना माहिती आहे इराणच्या भूमीवर उतरणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे। काय अवस्था होऊ शकते याचा अंदाज त्यांना आहे, कारण आधीच गाझा आणि लेबनॉनमध्ये व्यस्त असलेल्या इस्रायली सैन्यावर हा अतिरिक्त ताण येईल। काही दिवसांपूर्वी त्यांच्या सैन्य अधिकाऱ्यांनी हे सांगितलं होतं की आपलं सैन्य थकलेलं आहे। त्यामुळे अमेरिका 50,000 सैनिक पाठवून इराणला नमवण्याचा जो विचार करतेय ते एका मोठ्या जाळ्यात अडकण्यासारखं ठरू शकतं। हे पाऊल केवळ अमेरिकेसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी सुद्धा धोकादायक ठरू शकतं, महागाई अस्थिरतेचं कारण बनू शकतं। अफगाणिस्तानच्या इतिहासातून धडा न घेता थेट इराणच्या भूमीवर लष्करी कारवाई करणं ही अमेरिकेची ऐतिहासिक घोडचूक ठरू शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।